गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटकातील सीमावाद पेटलाय। अशातच कर्नाटकातील काँग्रेस आमदाराने आता थेट मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे आता यावरनं नवा वाद पेटलाय। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। मुंबई केंद्रशासित करा असं विधान करत कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने अकलेचे तारे तोडलेत। सीमा भागातील मराठी भाषिकांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवताना ठाकरेंच्या शिवसेनेनं बेळगाव केंद्रशासित करण्याची मागणी केली होती। त्यामुळे पोटशूळ उठलेले काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदींनी थेट मुंबईवरच दावा केला। दरम्यान मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा खपवून घेणार नाही असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय। ಇವತ್ತೇನು ಬೆಳಗಾವಿಯನ್ನ ಕೇಂದ್ರಾಡಳಿತ ಪ್ರದೇಶ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರು ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಲ್ಲ, ಆ ನ್ಯಾಯ ತೀರ್ಪು ಕೊನೆಗೊಳ್ಳುವವರೆಗೆ ಮುಂಬೈಯನ್ನ ಕೇಂದ್ರಾಡಳಿತ ಪ್ರದೇಶ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನಾವು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕಳಿಸುವಂತ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಬೇಕು। ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ ಇದು। ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಇದು ಬೆಳಗಾವ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ಎರಡನೇ ರಾಜಧಾನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈಗ घोषಣೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ। पूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, महाराष्ट्र असेल, आम्ही हीच मागणी करत आहोत की बेळगावला केंद्रशासित म्हणून जाहीर केलं पाहिजे। ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे। तिथे काँग्रेसची पण सरकार होती, भाजपची पण होती, पण मराठी माणसावर अन्याय काही थांबत नाही। त्यांनी समज द्यावी आणि काँग्रेसने देखील तिकडच्या स्थानिक तिकडच्या जे काही युनिट असेल, जे सत्तेत आहे, त्यांनी देखील हे अत्याचार थांबवणं हे गरजेचं, रोखणं गरजेचं। काँग्रेस आमदाराने केलेल्या मागणीचा सीमा भागातनं निषेध केला जातोय, तर दुसरीकडे नागपूर हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटलेत। सौदींच्या या अजब वक्तव्यावरून महाराष्ट्रातील नेत्यांनी निशाणा साधलाय। म्हणजे एक आरेरावीपणा, दांडगावापणा हा कर्नाटक सरकारचा अनेक दिवसांपासून सुरू आहे। माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना, माननीय फडणवीस साहेबांना महाराष्ट्र एकीकरण समितीचं मध्यवर्ती शिष्टमंडळ भेटलेलं आहे। मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार उभं आहे। आज सुद्धा या भागामध्ये या मराठी भाषिकांच्यावर अन्याय होतोय। जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल होत नाही तोपर्यंत हा भाग केंद्रशासित करावा अशा पद्धतीची मागणी आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केली। या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या संदर्भात केंद्राशी बोलून या संदर्भात निश्चितपणे या मराठी भाषिकांचा जो अन्याय होतो या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारशी बोलून यातनं सकारात्मक मार्ग काढण्याच्या दृष्टीनं आपल्याला या शिष्टमंडळाला सकारात्मक आव्हान दिलेलं आहे। पण काय म्हणले तरी मुंबई महाराष्ट्रापासून अलग करणं कोणाची ताकद नाही ना, कोणी ती हिंमत करू नये आणि ते बोलण्याचं धाडस सुद्धा करू नये आणि त्या बाहेरच्या लोकांना मुंबईमध्ये बोलण्याचा अधिकार नाही। काँग्रेसच्या लोकांचं डोकं फिरलेलं आहे। काँग्रेसची जी लोक आहेत ह्यांना कधी उठून काय बोलायचं हेच त्यांना तारतम्य नसतं। अशा प्रकारच्या या कर्नाटकांच्या लोकांना म्हणजे जेवढं त्यांची तारीफ तर करावी का निंदा करावी हेच मला कळत नाही। कारण ह्या मुंबई ही आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची आणि या मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही। देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा काही लढे दीर्घकाळ सुरू राहिले। यातील प्रामुख्याने नाव घ्यावा लागेल असा लढा म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक राज्याचा सीमा प्रश्न। स्वातंत्र्यानंतर बेळगाव या मराठी बहुल शहराचा समावेश महाराष्ट्रात करण्यात यावा अशी मागणी होऊ लागली। 7 दशकाहून अधिक काळ बेळगावसह सीमा भागातील जनता महाराष्ट्रात येण्यासाठी आतुर असून त्यासाठी लोकशाही मार्गाने लढा दिला जातोय। 1956 पर्यंत बेळगाव, कारवार, धारवाड आणि विजापूर हे 4 जिल्हे तत्कालीन मुंबई राज्यामध्ये समाविष्ट होते। 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायद्यानुसार बेळगावचा समावेश हा म्हैसूर राज्यामध्ये करण्यात आला। बेळगावचा समावेश महाराष्ट्रात करण्यासाठी 1956 मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना झाली। 1973 मध्ये म्हैसूर राज्याचं नाव बदलून कर्नाटक असं करण्यात आलं आणि यानंतरही बेळगाव कर्नाटकमध्येच ठेवलं गेलं। 2005 मध्ये बेळगाव महापालिकेनं महाराष्ट्रात सहभागी होण्यासंदर्भात ठराव मांडला। 2005 मध्ये कर्नाटक सरकारने बेळगाव महापालिकाच बरखास्त केली। 2006 मध्ये कर्नाटक सरकारने बेळगावात 5 दिवसांचं हिवाळी अधिवेशन घेतलं। 2012 मध्ये कर्नाटकने बेळगावात विधान परिषदेची इमारत उभी केली। बेळगावात कर्नाटक सरकारकडून दरवर्षी
हिवाळी अधिवेशन बोलावलं जातं. मुंबई केंद्रशासित करणं हे सभागृहात एखादी चित्रफित मोबाईलवरून बघणं एवढं सोपं नाही. 107 हुतात्म्यांच्या बलिदानावरती संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभं राहिली आणि ती महाराष्ट्रानं जिंकून दाखवली. आणि एक ना एक दिवस आम्ही हा लढा जिंकून दाखवू आणि बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात जाऊन दाखवू आणि तेव्हाच खरा संयुक्त महाराष्ट्र होईल. बेळगाव हा मुळातच महाराष्ट्राचा भाग आहे आणि म्हणून आम्हाला महाराष्ट्रात जायचं आहे. इथं बहुभाषिक मराठी राहतात. त्याच्या चळवळीतल्या हुतात्म्यांचा तळतळात घेऊ नका, अन्यथा घरी बसायची वेळ येईल एवढंच तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रात येण्यासाठी अत्यंत त्वेषाने मराठी भाषकांनी आपला आवाज बुलंद केलाय. आंदोलनांची मालिका सुरू आहे. कर्नाटक सरकारने वेळोवेळी दडपशाहीचं धोरण अंगीकारलं, मात्र दडपशाहीला न जुमानता बेळगावसह सीमा भागातील जनता महाराष्ट्रात येण्यासाठी लढा देते. त्यातच आता काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदींनी मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी करत आगीत तेल ओतलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.